यालाच जोडून माझा एक प्रश्न आहे. मित्रांमध्ये चर्चा होत असताना कधी काही मित्र म्हणतात, की केस आनुवंशिक म्हणजे आई-वडिलांकडून तुमच्याकडे येतात. कोणी म्हणतं, की मामाकडून येतात. म्हणजे ते बरोबर. आईच्या जीनमधनं जास्त हो, आलेलं हो. असतं. काय याच्यातलं सत्य नक्की? दोन्ही आहे. त्याच्यात पितृष भाव आयुर्वेदाने जास्त सांगितलेले आहेत. अस्थी हे आपल्याला पित्याकडून म्हणजे वडिलाकडून येत असतात. त्यामुळे एकतर वडिलांची फॅमिली बऱ्याचदा डॉमिनेटिंग असते आणि करेक्ट. अगदीच नाही झालं तर मग मामांकडच्या पॅटर्न सुद्धा आपण कधी-कधी फॉलो करत असतो. अच्छा. या दोन्हीमध्ये सुद्धा मी आत्ता म्हटलं तसं वडिलांचे समजा वयाच्या 45व्या वर्षी नॅचरली त्यांना टक्कल पडलेलं आहे. ओके. हां. म्हणून काही विद्यार्थी आता 25ला टक्कल पडलं तरी ऍक्सेप्ट करतात आणि पुढे जातात कारण काहीच होणार नाहीये. ओह! पण तुम्ही 25चा 45 पर्यंत प्रोलॉंग करू शकता ना. हं, हं. 25 पडतायत ही विकृती आहे. बरोबर. 45 मध्ये पडणं ही प्रकृती आहे. करेक्ट. प्रकृती आणि विकृतीतला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण कमीत कमी आपल्या प्रकृतीनुसार जाऊ ना. प्रत्येक जण मरणारच आहे म्हणून काय डायरेक्ट मरण्यासाठीच तयार व्हायचं का? हं, हं. मरणार प्रत्येक जणच आहोत. काही प्रयत्न करायचे असतील तर जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि असंही जगायचं आणि तसंही जगायचं तर उत्तम जगलं पाहिजे, सुंदर जगलं पाहिजे.